आम्ही विनोदाने सांगत असतो. काही एक पाठी असतात, म्हणजे एकदा वाचलं त्यांचं पाठ होतं. काही द्विपाठी असतात, म्हणजे दोनदा वाचलं तर पाठ होतं. आणि काहींनी किती वेळेस वाचलं तरी पाठच होत नाही. असे 3 वर्ग आहेत. असा जरी असला किती वेळेस वाचलं तरी त्याचे पाठ होत नाही, पण त्याला सुद्धा संत महात्मे शिकवतात. कसं शिकवतात? उदाहरण सांगतो तुम्हाला. एक शिष्य संताकडे शिकत होतं संस्कृत शिकायला गेल्यानंतर संस्कृत फार अवघड आहे. त्याच्यात जोड शब्दाचा सारा कारभार आहे. आपण गीतापाठामध्ये ऐकत असतो, पश्यन शृण्वन स्पृशन जिघ्रन नसनन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृहन निमिषण निमिषण नपी. हे एकच अक्षर आहे इथून तिथून, पण ते तुकडे तुकडे करून वाचावं लागत. अलग लक्षात. म्हणून ब्राह्मण शब्द त्याला शिकत होते. कोणाला? त्या शिष्याला. कोण? ते संत महात्मे त्याला म्हणायचे ब्राह्मण म्हण. पण त्याला काही ते ब्राह्मण म्हणता येईना, तो बामणच म्हणायचा. जोड शब्द येईना ना. अरे त्या तीनदाच म्हणजे अरे ब्राह्मण म्हण. तो म्हणायचा बामण. बामण नाही बाबा, ब्राह्मण आहे. ते ब्राह्मण शब्द सुद्धा कसा लिहायचा हे आपल्याला अजूनच लिहिता येत नाही. आपण म आणि मग त्याला ह जोडतो, तसा शब्द नाही ब्राह्मण. आधी ह आहे आणि त्याच्या पोटात म आहे. आलं कसं? त्याला ब्राह्मण म्हणतात. मग संत महात्म्याने त्याला विचारलं, तू घोडा पाहिला का म्हणे? त्यांनी सांगितलं, हा घोडा पाहिला म्हणे, आमच्या घरीच आहे घोडा. घोड्याला सकाळी सकाळी काय देतात म्हणे? काय देतात म्हणे? हरभरे. आणि हरभरे त्या घोड्याला खायला दिलात, नंतर त्याच्या तोंडाला ते लावलेलं असतं, त्याला काय म्हणतात? तोबरा. तोबरा त्याला काय म्हणतात? तोबरा. आणि म्हण तोबरा. म्हण तोबरा. तोबरा म्हण. तोबरा म्हण. तोबरा म्हण. तोबरा म्हण. तोबरा म्हण म्हणता म्हणता तो ब्राह्मण झाला ना फिट शब्द. करोनी सायास शिकविते